नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर मी दीपक रेगे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या सालाझारचे उपकार या कथासंग्रहातली विनोदी कथा मेरे बॉस को डंडा क्यों मारा. ऐकूयात. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर नेहमीच्या नंबरची बस पकडून मी घरी जायला निघालो. मधल्या कुठल्या तरी स्टॉपवर 50-55 वर्षाचा एक गृहस्थ बसमध्ये चढला. घाईघाईनं माझ्या शेजारी येऊन धप्पदिशी बसला. मला त्याची बसण्याची पद्धतच आवडली नाही. मध्येच त्याने आपली ब्रीफकेस उघडली, आतली काही कागदपत्रं आपल्या हातात घेतली, ब्रीफकेस बंद केली. तो आता ती कागदपत्रं चाळायला लागला. मध्येच काहीतरी त्याला आठवलं असावं, कारण कागदपत्र बाजूला ठेवून त्यांनी पुन्हा ब्रीफकेस उघडली, मगाशी बाहेर काढलेली कागदपत्र आत ठेवली, आतून 1-2 पुस्तकं आणि एक डायरी बाहेर काढली. आता तो पुस्तक चाळायला लागला. मध्येच एकदा त्यांनी पुस्तक बंद केलं आणि तो डायरी उघडून पाहायला लागला. हा प्रकार बराच वेळ चाललेला असावा, कारण एव्हाना खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे माझे डोळे मिटायला लागले होते. मी डोळे उघडले तेव्हा शेवटचा स्टॉप आलेला होता. मी उठून उभा राहिलो. तो माझं लक्ष बाजूच्या रिकाम्या सीटवर पडलेल्या डायरीकडे गेलं. अरेच्चा, त्या गडबड्या सद्ग्रहस्थाची डायरी चुकून राहिली का काय? मी ती उचलली. बसमध्ये माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. ती डायरी कंडक्टरकडे द्यायला निघालो, पण एव्हाना बस कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघेही कुठेही दिसत नव्हते. आता त्या डायरीचं करायचं काय? मी त्या सद्गृहस्थाचा पत्ता डायरीत कुठे दिसतो का ते पाहण्याकरता डायरी उघडली. अत्यंत देखण्या अक्षरात डायरीत मजकूर लिहिला गेल्याचं माझ्या लक्षात आलं. दृष्टीला पडलेला मजकूर मी माझ्या नकळत वाचायला लागलो. 2 जानेवारी. उद्या नवीन साहेब आमच्याकडे येणार आहेत. त्यांचं नाव भवानी शंकर. हे भवानी शंकर साहेब मागच्या साहेबांप्रमाणे सहकार्य देणारे आणि सहकार्याची अपेक्षा करणारे असतील का? मी त्यांचा पर्सनल सेक्रेटरी म्हणजे PS. माझ्याशी ते कसे वागतील? इतर कर्मचाऱ्यांबरोबर त्यांचं नातं सौहार्दपूर्ण असेल का? 3 जानेवारी. भवानी शंकर साहेब रुजू झाले. गव्हाळ रंग, मध्यम उंची, किडकिडीत शरीरयष्टी, डोळे मात्र भेदक, डोक्यावर अकाली पडलेलं टक्कल. त्यांचं वय 45च्या आसपास असावं. एक जाणवलं, त्यांच्या डोळ्यात मला किंचितशी वेडसर झाक दिसली. सुरुवातीला तर ते मला साहेब वाटलेच नाहीत, पण त्यांनीच माझं नाव घेऊन विचारलं, आपण माझे PS आहात का? माझं नाव भवानी शंकर. मी त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो, वेलकम टू अवर ऑफिस. या सर, मी तुम्हाला तुमच्या केबिनमध्ये नेतो. बंद कॅबिनसमोर बोर्ड दाखवून मी म्हणालो, ही तुमची कॅबिन आणि इथे बाहेर लागूनच मी बसतो. चला आत जाऊया. चावी लावून कॅबिन उघडली. भवानी शंकर येणार म्हणून आधीच साफसूफ करून ठेवली होती. भवानी शंकर सरळ खुर्चीत जाऊन बसले आणि म्हणाले, मला सकाळी 11 वाजता आणि दुपारी 3 वाजता कडक चहा लागतो. 1 वाजता जेवण. समोरच्या हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. मी त्यांना तुमच्या वेळा सांगतो, मी म्हणालो. तेवढ्यात कॅबिन बाहेर माणसं जमा झाल्याचा आवाज आला. मी म्हटलं, सर, आपल्याकडे 60 कर्मचारी आहेत, त्यात 15 महिला आहेत. सगळे कर्मचारी तुम्हाला भेटायला आलेले असावेत. त्यांना बोलवा. अर्थात सगळे काही इथे मावणार नाहीत. सिनियर कर्मचाऱ्यांना आत बोलवा, बाकीच्यांना म्हणावा आपापल्या जागेवर जाऊन बसा. मीच थोड्या वेळानंतर त्यांना येऊन भेटीन. त्यांच्या सूचनेनुसार मी बाहेर येऊन सांगितलं. 5-6 कर्मचारी आत आले, बाकीचे मागे वळले, आपापल्या जागेवर जाऊन बसले. आत बसलेल्या कर्मचाऱ्यांबरोबर 10 मिनिटं बोलून झाल्यानंतर चटदिशी भवानी शंकर उठले आणि म्हणाले, चला मला ऑफिस पाहू दे. भवानी शंकरचा पुढचा अर्धा तास ऑफिसमध्ये फिरण्यात गेला. ते परत आले. मला म्हणाले, ॲडमिनिस्ट्रेशन कोणाकडे आहे? त्यांना बोलवून घ्या.
हेड क्लार्क कुलकर्णी आत आले. भवानी शंकर त्यांच्याकडे बघून करड्या सुरात म्हणाले, मला शिस्त हवी, मला कामं झालेली हवीत. कर्मचारी वर्ग उगाच इकडे तिकडे फिरतोय, गप्पा मारतोय, विडी सिगरेट ओढतोय, असलं दृश्य माझ्या दृष्टीला पडता कामा नये. अंडरस्टँड? तुम्ही त्याप्रमाणे एक नोटीस काढा, माझी सही घ्या, नोटीस सगळ्यांना दाखवा, त्यांच्या सह्या त्याच्यावर घ्या. हे सगळं सांगताना त्यांच्या डोळ्यातली ती वेडसर झाक मला पुन्हा जाणवली. पण भवानी शंकरांची सुरुवात रुटीन पद्धतीनं झाली होती. कारण नव्यानं आलेला प्रत्येक साहेब आम्हाला तेच सांगतो, मला काम हवं, शिस्त हवी, कोणी गप्पा टप्पा मारलेल्या मला आवडणार नाहीत, इत्यादी इत्यादी. तेवढ्यात भवानी शंकरांनी विचारलं, माझा शिपाई कुठे आहे? त्यांनी टेबलाजवळची बेल वाजवली. शिपाई आत आला, आदबीनं उभा राहिला. भवानी शंकरनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला रागात विचारलं, दाढीचे खुंट वाढवून येता तुम्ही ऑफिसात? आत्ताच्या आत्ता सलूनमध्ये जा आणि दाढी गुळगुळीत करून या. हे घ्या, 5 रुपये घ्या, चला. पैसे न घेता शिपाई खाली मान घालून बाहेर गेला. जाता जाता मला ऐकू येईल असं पुटपुटला, माझ्या काय गालाचा मुका घ्यायचा विचार होता काय साहेबाचा? 5 जानेवारी सकाळी आल्या आल्या भवानी शंकरांनी मला बोलवलं आणि म्हणाले, इडली सांबाराची ऑर्डर द्या. थोड्या वेळानंतर इडली सांबार घेऊन हॉटेलातला पोऱ्या आत आला. पोऱ्या बशी ठेवून वळायच्या आत चमच्याने भवानी शंकरांनी सांबार चाखला आणि तोंड वाकडं करत म्हणाले, अरे हा काय सांबार आहे? अरे शिळा आहे हा, शिळा. पोऱ्या म्हटला, मालक द्या ते मी तुम्हाला आणून देतोय. तक्रार करायची असेल तर मालकाकडं करा, चाल. त्याबरोबर भवानी शंकर उठून उभे राहिले. इडली सांबारची बशी हातात घेऊन तरा तरा ऑफिसच्या बाहेर आले. त्यांच्या मागून पोऱ्या धावला, पोऱ्या मागून मी. समोरच्या हॉटेलात भवानी शंकर शिरले आणि गल्ल्यावरच्या मालकाच्या डोक्यावर त्यांनी ती इडली सांबाराची बशी उपडी केली. मालकाच्या डोक्यावरनं खाली त्याच्या गालावर, नाकावर सांबार गाळायला लागलं. भवानी शंकरांनी टेबलावर मूठ मारले आणि ते खेकसले, सकाळी सकाळी शिळा सांबार द्यायला लाज नाही का वाटत? तेवढ्यात पोऱ्या भवानी शंकरना म्हणाला, आपण हा इडली सांबार या हॉटेलातला नाहीच आहे ना, तुम्ही आमच्या हॉटेलातनं आणलंय, शेजारची आमचा हॉटेल. त्याबरोबर भवानी शंकर गार झाले. माझ्याकडे बघत म्हणाले, चूक झाली, त्यांची समजूत काढा, मी निघतोय. आणि सुरुवातीला घाईघाईनं चालत आणि नंतर ते पळतच तिथनं निघाले. हॉटेलचा मालक भयंकर संतापलेला होता. त्यांनी शिलक्या शिव्या मोठ्यांदा हसडल्या. भवानी शंकरचे आईबाप काढले. मी भवानी शंकरांतर्फे हात जोडून बाबा पुता करायला लागलो. हॉटेल मालक म्हणाला, तुमच्याकडे बघून मी त्याला सोडतोय, आरामखोर. मी ऑफिसात आल्यावर भवानी शंकरांनी मला आत बोलून घेतलं आणि म्हणाले, मिटलं ना, बाहेर कुठे बोलू नका बरं का. अहो, आज बायकोशी भांडण झालं सकाळी सकाळी, त्यामुळे नाश्ता मिळाला नाही. खूप भूक लागली होती म्हणून इडली सांबार मागवला तर सांबार शिळा. माझं टाळकंच सटकलं. पण सर, एवढी ड्रॅस्टिक ॲक्शन घ्यायच्या आधी तुम्ही खात्री करून घ्यायला हवी होती ना. तर भवानी शंकर माझ्यावरच खेकसले, चला निघा, तुमचा सल्ला मागितला नव्हता मी. 20 फेब्रुवारी गेले 15-20 दिवस भवानी शंकर आपल्या केबिनचं दार अर्ध उघडं ठेवतात, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. खात्री करून घेण्याकरता आज मी मुद्दाम आत गेलो आणि बाहेर येताना दार गच्च बंद करून टाकलं. माझ्या जागेवर येऊन बसलो तर भवानी शंकर स्वतः दाराशी आले, दार अर्ध उघडं केलं आणि आपल्या खुर्चीत जाऊन बसले. हे असं अर्ध दार उघडं टाकून का बसत असावेत? 28 फेब्रुवारी आज उलगडा झाला. दार उघडं ठेवलं की त्यांच्या जागेवरनं त्यांना मिस वांद्रेकर दिसते. मिस वांद्रेकर म्हणजे आमच्या ऑफिसची एकुलती एक ब्युटी क्वीन. मिस फॅमिना तिने व्हावं म्हणजे तिला मिस इंडिया होता येईल असं सगळ्यांचं मत आहे. ती दिसते छान, पण भवानी शंकरसारख्या विवाहित माणसानं ती सतत दिसावी म्हणून आपल्या केबिनचं दार उघडं ठेवावं? छी 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 छी.
5 मार्च. आज मिस वांद्रेकर जाम संतापल्या. त्यांना भवानी शंकरनी इंटरकॉमवर फोन करून विचारलं, आज शनिवार आहे, माझ्याजवळ हर दिल जो प्यार करेगाच्या मॅटिनी शोच्या 2 तिकिटी आहेत, तू येशील का? मिस वांद्रेकरनी फोन आपटला. ऑफिसमधल्या सगळ्या महिला वर्गात सांगितलं. सगळा महिला वर्ग संतापला. भवानी शंकर विरुद्ध लेखी तक्रार सह्या करून हेड ऑफिसकडे पाठवायचं त्यांनी ठरवलं. थोडक्यात भवानी शंकरबद्दल महिला वर्गात तीव्र संताप उसळला. मी आत गेलो, त्यांना म्हणालो, सर, ऑफिसमधल्या महिला तुमच्यावर नाराज आहेत. का बरं, मी काय केलंय? साळसूदपणे त्यांनी विचारलं. तुम्ही मिस वांद्रेकरांना सिनेमाला बोलवलं. कम ऑन, डोंट बी सिली. माझ्याजवळ 2च तिकीट आहेत. मी सगळ्या महिला वर्गाला कसं काय आमंत्रण देणार बरं? मी कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणालो, तसं नाही सर, मिस वांद्रेकरांना तुम्ही सिनेमाला येता का असं विचारलं, त्यामुळे त्या रागवल्या आहेत. त्यात रागवण्यासारखं काय आहे? मी तुम्हाला जर का म्हणालो की बाबा आज माझ्याबरोबर सिनेमाला याल का, तर तुम्ही रागवाल माझ्यावर? सर, माझी गोष्ट वेगळी आहे. सगळ्या महिला वर्गानं तुमच्या विरुद्ध लेखी तक्रार केली आहे. सगळ्यांनी त्या तक्रारीवर सह्या सुद्धा केल्या आहेत. ती तक्रार त्या हेड ऑफिसकडे पाठवणार आहेत. अरे कमाल आहे. सिनेमाला येतेस का या प्रश्नाची 2च उत्तर आहेत. एक तर येते आणि दुसरं येत नाही. सगळ्यांनी तक्रार करणं माझ्यावर अन्याय होईल. हरकत नाही, पाठवू दे, तक्रार पाठवू दे. हेड ऑफिसमध्ये माझे चुलते आहेत, त्यामुळे मी काही घाबरत नाही, पण तुम्ही त्यांची समजूत काढा. भवानी शंकरांनी महिला वर्गाची समजूत काढायचं काम माझ्यावर सोपवलं. मी काय कपाळ समजूत काढणार हो? यामुळे एक झालं, मिस वांद्रेकरांनी आपली जागा बदलली. त्यांच्या जागेवर हसबनीस येऊन बसले. भवानी शंकरांनी दार बंद करून टाकलं. मला म्हणाले, हसबनीसांचा चेहरा पाहून मला पाणघोड्याची आठवण होते. हे काय मी हसबनीसांना सांगितलं नाही. अहो, सांगितलं असतं तर ते भवानी शंकरला मारायला धावले असते. 15 मार्च. आज भवानी शंकर साहेबांनी कमालच केली. कोण जागेवर नाही, कोण कामाऐवजी दुसरंच काहीतरी करतोय हे बघण्याकरता ते नेहमीप्रमाणे राऊंडवर निघाले. वाटेत त्यांना अकाउंट्स विभागातल्या प्रौढ कुमारी मालती दादरकर दिसल्या. त्यांनी मालतीबाईंना हटकलं आणि विचारलं, काम सोडून कुठे निघालाय? ऑफिसच्या वेळेत आपल्या खुर्चीत बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बघितलं ना की मला खूप आनंद होतो बरं का. उगाचच इकडे तिकडे कामाशिवाय फिरणाऱ्यांना बघून मला संताप येतो. मालतीबाई म्हणाल्या, अहो पण सर, सांगा, निसंकोचपणे सांगा, कुठे निघालात आपण? पण उगाचच खोटं बोलणाऱ्यांचा राग येतो बरं का मला. मालतीबाईंना आता खरं काय ते सांगण्या वाचून गत्यंतर उरलेलं नसावं, कारण त्या इंग्रजीत म्हणाल्या, आय एम गोइंग टू अटेंड नॅचरल कॉल सर. त्यावर भवानी शंकर म्हणाले, पण तुम्ही बसता त्या बाजूला आहे ना एक लॅबोरेटरी, त्या बाजूला तुम्ही कुठे निघालाय आता? मालतीबाई म्हणाल्या, अहो ती पुरुषांकरताय सर. वर पहिल्या मजल्यावर महिलांकरता क्लोकरूम आहे. भवानी शंकर महद आश्चर्य दर्शवत म्हणाले, म्हणजे तुमच्या घरी पुरुषांसाठी वेगळी आणि बायकांसाठी वेगळ्या अशा 2 लॅबोरेटरीज आहेत का? पुरुषांची वापरायला तुम्हाला काय हरकत आहे? त्याबरोबर आधी मालतीबाई लाजेनं गोऱ्या मोऱ्या झाल्या, नंतर लगेच रागानं काळ्या निळ्या झाल्या आणि जवळजवळ खेकसून त्या म्हणाल्या, मला पुरुषांच्या लॅबोरेटरीत जा असं सांगायला तुम्हाला लाज नाही वाटत? मी तुमचा निषेध करतेय जागेवर, इथल्या इथे. थांबा, मी मोर्चाच घेऊन येते. आणि मालतीबाई पुढे न जाता मागे वळल्या. तरातरा चालत आपल्या विभागात गेल्या. इकडं भवानी शंकरांनी आपला राऊंड तिथेच स्थगित केला. आपल्या कॅबिनमध्ये ते चोरासारखे आत गेले. गेल्या त्यांनी मला बोलवून घेतलं. झाला प्रकार थोडक्यात सांगून म्हणाले, आता काय करायचं? तुम्ही असं म्हणायला नको होतं सर त्यांना. आता मी तरी दुसरं काय म्हणणार नाही का? ते मला कळतंय हो, कळतंय, पण आता बोलून तर गेलोय ना. पुढे काय करायचं सांगा.
सर मोर्चा आला ना, सरळ सामोरे जा, सरळ माफी मागा, मोकळे व्हा. थोड्याच वेळात 15-16 बायकांचा घोळका घोषणा देत आला. कॅबिनसमोर उभं राहून त्यांनी घोषणा दिल्या, भवानी शंकर हाय हाय, भवानी शंकर मुर्दाबाद, भवानी शंकर माफी मागा. त्याबरोबर दार उघडून भवानी शंकर बाहेर आले आणि म्हणाले, तुमचं घोषणा देऊन संपलं असेल तर मला माफ करा. माझ्या नकळत माझ्या तोंडून ते शब्द गेले. आय डोंट मीन इट. कारण तुम्ही कुठल्या लॅबोरेटरीत जायचं हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे, नाही का? 20 मार्च. आज कुकरेजा रजेवरनं आले. भवानी शंकरनं भेटायला गेले. म्हणाले, रजेवर होतो, आज रिझ्यूम होतोय. कशा करता रजा घेतली होती तुम्ही? माझी पत्नी आजारी होती. कशानं आजारी होत्या त्या? काय ते समजत नाही हो. सुरुवातीला एका डॉक्टरकडे नेलं, त्याचं औषध आणलं, गुण पडेना. मग दुसऱ्या डॉक्टरला दाखवलं, त्याचं औषध आणलं, पण गुण पडेना. तिसरा डॉक्टर पाहिला, त्यांनी तिला तपासलं, त्यांनी तिला औषध दिलं, गुण पडेना. इतके डॉक्टर बदलले. मी सांगतो तो उपाय कराल का? कोणता? तुम्ही बायकोच का नाही बदलून बघत? म्हणजे इतक्या वेळा डॉक्टर बदलण्याची वेळ येणार नाही ना. भवानी शंकर गंभीरपणे म्हणाले. एक शब्द न बोलता कुकरेजा बाहेर आले. करा करा दात चावत आपल्या टेबलाशी जाताना मी पाहिलं त्यांना. भवानी शंकर दुसऱ्याला का बरं दुखावतात? 2 एप्रिल. आज भवानी शंकर साहेबांनी सिनियर अकाउंटंट बिनीवाले यांना फायरिंग दिलं. कारण काय? तर बिनीवाले यांनी भवानी शंकरांच्या ड्रायव्हरचं ओव्हरटाईमचं बिल त्यांच्याकडे मंजूर करण्यासाठी पाठवलं. आता यात बिनीवाल्यांची काही चूक नव्हती. बिनीवाल्यांच्या अंगावर खेकसून भवानी शंकरांनी विचारलं, माझ्या ड्रायव्हरने ओव्हरटाईम कधी केला? सर, काल संध्याकाळी आपल्या मिसेस भवानी शंकर यांनी ड्रायव्हरला सांगून कार घरी मागवून घेतली. त्यानंतर त्या शॉपिंगला गेल्या. परत येईपर्यंत रात्रीचे 9 वाजले. त्यामुळे ड्रायव्हरनी 6 ते 9 या वेळेचे 3 तासाचं ओव्हरटाईमचं बिल देऊन टाकलंय आपल्याला. ते मला काही ठाऊक नाही. तुम्ही त्या ड्रायव्हरची समजूत काढा. म्हणा पुन्हा ओव्हरटाईम मागितला तर नोकरीवरनं काढून टाकेन. आणि तुम्ही जर का त्याचं बिल मंजूर करण्याकरता माझ्याकडे पाठवलं तर मी तुम्हाला डच्चू देईन. नाव गेट आउट. बिनीवाले रागानं थरथरायला लागले. बाहेर येऊन म्हणाले, अरे तुला तुझ्या बायकोला नाही सांगता येत का ऑफिसची कार घेऊन जायची नाही म्हणून? हा, ड्रायव्हरवर आणि माझ्यावर रागवता येतं का? बायकोवर रागवता येत नाही? भ्याड कुठला. सगळा स्टाफ त्यांच्या टेबलाशी जमा झाला. काय झालं काय झालं काय झालं विचारायला लागला. इकडे भवानी शंकरनी मला बोलवून घेतलं आणि म्हणाले, अहो तुम्ही त्या बिनीवाल्यांची समजूत काढावं. काय आहे, माझा एक वीक पॉइंट आहे. ओव्हरटाईम कुणी मागितला ना की माझं डोकं सटकतं. मी कुणालाही ओव्हरटाईम देणार नाही. ड्रायव्हरनं येऊन बिनीवाल्यांना दम दिला. म्हणाला, माझं बिल पास नाही ना केलं, मी युनियनवाल्यांकडे तक्रार करेल बरं का. 3 एप्रिल. आज देखील ड्रायव्हर कार घेऊन भवानी शंकरांच्या घरी गेला. बहुतेक मिसेस भवानी शंकरांनी त्याला बोलवून घेतलेलं असावं. उद्या परत ड्रायव्हरनं ओव्हरटाईम बिल टाकलं तर मात्र घोर होणार. 4 एप्रिल. झाला, अपेक्षित घोळ झाला. ड्रायव्हरनं ओव्हरटाईमचं बिल टाकलं. बिनीवाल्यांनी ते मंजुरी करता भवानी शंकरकडे पाठवलं. भवानी शंकरांनी ओव्हरटाईमचे पेपर बिनीवाल्याच्या तोंडावर फेकले. 5 एप्रिल. आज मात्र भवानी शंकरांनी कहर केला. ड्रायव्हरच्या ओव्हरटाईमचे पेपर्स घेऊन बिनीवाले पुन्हा त्यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी बिनीवाल्यांच्या नाकावर ठोसा मारला. बिनीवाल्यांच्या नाकातनं रक्त व्हायला लागलं. नाक मुठीत धरून ते बाहेर आले. त्यांच्या सहकार्यांनी त्यांना डॉक्टरकडे नेलं. तिथून पुढे जायचं आणि पोलिसांकडे तक्रार करायची असं सगळ्यांनी ठरवलं. पण त्याआधी भवानी शंकर स्वतःच पोलीस चौकीवर गेले आणि बिनीवाल्यांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार नोंदवली. आणि त्यानंतर हृदयाचे ठोके अनियमित पडायला लागले म्हणून स्वतः हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले.
7 एप्रिल. 2 दिवस हॉस्पिटलमध्ये राहून भवानी शंकर आज परत आले. आज सकाळी सकाळी भवानी शंकराच्या कॅबिनमधनं हवेत कागद फडफडल्याचा आवाज आला. मी चढदिशी जागेवरनं उठलो. कॅबिनचं दार उघडून आत पाहिलं. भवानी शंकर कमरेवर हात ठेवून उभे होते आणि आमच्या रिसर्च डिपार्टमेंटचे श्रीयुत सरदेश पांडे जमिनीवर पडलेले 50 कागद वेचत होते. तेवढ्यात भवानी शंकर ओरडले, लवकरात लवकर सगळे कागद गोळा करा आणि चालायला लागा. तुमचा रिसर्च मला 0 दर्जाचा वाटतोय. दरम्यान सरदेश पांडेंनी सगळे कागद गोळा केले, बाहेर आले. मी त्यांच्या मागोमाग बाहेर आलो. सरदेश पांडे म्हणाले, रिसर्च कशाचा केलाय हे कळायला सुद्धा अक्कल लागते नाही का. कळत नाही हे मानायला लाज वाटते. पेपर माझ्या अंगावर भिरकवायची काही गरज होती का याला. हे पेपर म्हणजे काय त्यांच्या ड्रायव्हरच्या ओव्हरटाईमचं बिल वाटलं काय त्याला. 3 मे. आज शनिवार. ऑफिस 2 वाजता आटोपणार. भवानी शंकरनी जोशीरावला बोलवून घेतलं. कशासाठी बोलवलं ते जोशीराव बाहेर आल्यावर कळलं. माझ्याकडे उत्साहानं जोशीराव म्हणाला, आज दुपारी ऑफिस सुटल्यानंतर साहेबांनी मला त्यांच्या घरी बोलवलंय कॉफी पाण्याकरता. मला आश्चर्य वाटलं. खरं म्हणजे मी त्यांचा PS, पण मला कधीच त्यांनी घरी बोलवलं नाही कॉफी पान करायला. 5 मे. आज सोमवार. जोशीराव माझ्या टेबलाशी आला. बंद कॅबिनकडे रागानं बघत म्हणाला, तुझा साहेब 1 नंबरचा बदमाश आहे, बदमाश. का रे बाबा, काय झालं? अरे परवा शनिवारी मला त्यांनी घरी बोलवलं. म्हणाले कॉफी पिऊया. हो बरोबर आहे का नाही? हो, सांगितलं होतंस की तुम्हाला. त्यांच्या घरी पोचल्यावर बघतो तर घरात कोणच नव्हतं. त्यांच्या पत्नी नव्हत्या घरी. मला ते म्हणाले, जोशीराव तुम्हाला कॉफी करता येते ना? मी म्हणालो, हो येते साहेब. मला म्हणाले, छान, मला वाटलंच होतं तुम्हाला कॉफी करता येते. चला स्वयंपाकघरात चला, कॉफी करा. मी तेवढ्यात कपडे बदलतो, हातपाय धुवून येतो. जोशीराव पुढे सांगायला लागला. मला तिथून पळून जावं असं वाटायला लागलं, पण त्यांनी मला जणू काही खिंडीत पकडून ठेवलं होतं. मी स्वयंपाक खोलीत गेलो. दूध तापवलं, पाणी तापवलं, कॉफी करून दिली त्यांना. बापरे, म्हणजे तुमच्याकडून कॉफी करून घेतली? सांगतोय काय मग. पुढे तर कमालच केली त्यांनी. मला म्हणाले, मी बाथरूममध्ये बादलीत सरफ साबणात कपडे भिजवून ठेवले, ते जरा धुवून ठेवा. मी हँगर्स घेऊन येतो. मला त्यांचे कपडे धुवायला लागले. 6 शर्ट 6 पॅन्ट होत्या. कपडे धुवून झाल्यावर बघतो तर साहेब कोचात बसून वर्तमानपत्र वाचतायत. राग आला मला. मी बाहेर आलो. हे बघून पटकन उठले. म्हणाले, चला आता बाजारात जाऊ, भाजी घेऊन येऊ. उद्या बायको यायची माहेरून. आल्यावर भाजी दिसली नाही तर भडकेल. मग आम्ही दोघं भाजी आणायला बाहेर पडलो. वाटेत मला म्हणतात कसे, अरे चहेक विसरलो, माझा योगा करायची वेळ झाली आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे जा, भाजी घेऊन या. ही यादी घ्या, कुठल्या कुठल्या भाज्या आणायच्या आहेत ती. आणि या. आणि तू भाजी आणली? काय करणार, कॉफी प्यायलो होतो ना त्यांची. त्यानंतर मात्र 1 मिनिट तिथे थांबलो नाही. तुला सांगतो, भाजीची पिशवी आदळली त्यांच्या समोर. मागे वळून पळत सुटलो. बापरे, साहेबांनी मला कॉफी प्यायला बोलवलं नाही, बरंच झालं नाही का. 10 जुलै. 2 दिवसांकरता माहेरी गेलेली भवानी शंकरांची बायको 2 महिने उलटले तरी काही आली नाही. तिच्या अनुपस्थितीत भवानी शंकरांनी एक नवी कॉन्ट्रोवर्सी उभी केली. त्यांचे शेजारी मिस्टर खटवानी यांची अशी तक्रार आहे की भवानी शंकर त्यांच्या बायकोला नियमित फोन करतात, तिच्याशी लाडं बोलतात, कधीकधी असभ्य भाषासुद्धा वापरतात. भवानी शंकर त्यांच्यावर खटवानी यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही असं म्हणत नाहीत.
सध्या ऑफिस सुटल्यानंतर कॉलनीत जाऊन ते एकतर दार बंद करून एकटे बसतात, नाही तर हातात काठी घेऊन कॉलनीत वावरतात. खटवानी आपल्यावर हल्ला करणार आहे अशी माहिती आपल्याला मिळाली आहे आणि प्रतिहल्ला करण्याकरता हातात काहीतरी असावं म्हणून ही काठी आहे असं काहीतरी ते सांगतात. त्यांच्या डोळ्यातली वेडसरपणाची झाक आजकाल फार ठळक झालेली दिसतीये. 15 जुलै. आज सकाळी भवानी शंकर ऑफिसात आले, केबिनमध्ये गेले. तेवढ्यात हातात दंडुका घेतलेला एक माणूस रागारागानं त्यांच्या कॅबिनचं दार उघडून आत गेलेला मी पाहिला. त्यानंतर 5-1 मिनिटात तो बाहेर आला. तरा चालत निघून गेला. मी आत जाऊन पाहिलं. भवानी शंकर डोकं धरून बसले होते. त्यांच्या डोक्यावर भलं मोठं टेंगुळ आलं होतं. तो माणूस जो दंडुका हातात घेऊन आला होता ना, बहुतेक त्याचंच हे काम असणार. त्याचं नाव खटवानी तर नसेल ना. 16 जुलै. आज भवानी शंकर साहेब ऑफिसात आले त्यावेळी त्यांच्या डोक्यावर हॅट होती. बहुतेक त्यांचं टेंगूळ अद्याप तसंच असावं. सध्या ऑफिसमध्ये मिस वांद्रेकर, मिस मालती दादरकर, कुकरेजा, बिनीवाले, सरदेश पांडे आणि जोशीराव यांनी एक एक दंडुका आणून आपल्या टेबलाच्या जवळ ठेवलेला आहे. भवानी शंकरच्या नव्या कॉन्ट्रोवर्सीची ते सगळे उत्सुकतेनं वाट बघतायत. आता याच्यानंतरची डायरीची पानं कोरी होती. आता डायरी मूळ मालकाकडे कशी परत पाठवायची हा मला पडलेला प्रश्न आहे. तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल ना, किंवा भवानी शंकरच्या ऑफिसात तुम्ही काम करत असाल तर मला अवश्य संपर्क साधा. म्हणजे काय, डायरी परत करता येईल. आणि मुख्य म्हणजे या भवानी शंकर नावाच्या आसामीला याची देही याची डोळा बघण्याचं पुण्य लाभेल हो मला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात विजय कापडी सरांची कथा मेरे बॉस को डंडा क्यों मारा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार.